रविवारी आज खूप दिवसांनी आज बांगडा फ्राय करायला घेतला. माझ्या इथं जेवणाचं काम चालू होतं, तर श्रेयांचं इथं मस्ती करायचं काम चालू होतं. खेळता-खेळता त्याला मध्येच काही आठवतं आणि तो सोफ्यावर जाऊन जंप मारायला चालू होतो. थोड्या वेळाने बाबांनी नवीन कार दिली म्हणून तो त्याच्यामध्ये बिझी झाला. मात्र त्या एका कारसाठी दोघांची भांडणं चालू झाली. शिवाने त्याला कार देत नव्हती आणि त्याला ती कार हवी होती. हल्ली आम्हाला प्रत्येक गोष्ट घरात 2 घ्यावी लागतात. एक सिंगल गोष्ट घेऊन अजिबात चालत नाही. असो. बाबांनी त्या दोघांची भांडणं सोडवून अजून एक नवीन खेळणं काढलं. ट्रेनचा ट्रॅक जोडण्यासाठी श्रेयांश आणि बाबांची मेहनत चालू होती. सगळा सेटअप झाल्यावरती बाबा त्यांना ट्रेन कसं जाणार हे दाखवत होते की श्रेयांशने तोपर्यंत सगळा ट्रॅक मोडून ठेवला. असं दिवसभर श्रीचे उद्योग चालूच राहतात. संध्याकाळी आम्ही श्रीवादनाला घेऊन मार्केटला गेलो. तिथे मोठा पाळणा होता, तर तिचा असा बाबांकडे गोंडस हट्ट होता की मला त्या पाळण्यामध्ये बसवा म्हणून. बाबांकडे ती इतकं छान नाटक करून रडत होती की बाबांना पण तिचं ते नाटक बघून हसू आवरलं नाही. संध्याकाळी आजोबांचा बर्थडे सेलिब्रेशन करायला घेतलं. श्री आणि आजोबा केक कट करत होते. शिवाज्ञाला त्यांच्याबरोबर बसायचे नव्हते, ती माझ्याकडेच होती. बर्थडे सेलिब्रेशन करता करता तिला टीव्ही सुद्धा एन्जॉय करायचा होता. आजोबांनी दोन्ही नातवंडांना केक भरवायला घेतला. शिवाज्ञाने केक खाल्ला नाही, श्रीने थोडासा केक खाल्ला. संध्याकाळी मात्र बाबा काहीतरी करत आहे म्हणून त्या बाबांच्या भोवतीच फिरत होते. बाबा बोलले, मी तुमच्यासाठी औषध बनवते, म्हणून ते एकदम लांबून बाबांना बघायला लागले आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपला. चलो तर फिर बाय.